यानंतर ठाण्यातून एक मोठी बातमी समोर येते। ठाण्यामध्ये महाविकास आघाडीची युती अखेर तुटली आहे। काँग्रेस ठाण्यामध्ये स्वबळावर लढणारे काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ही घोषणा केली। मनसेला सोबत घेतल्यानं काँग्रेस नाराज आहे। दिलेल्या जागा मान्य नसल्यानंही काँग्रेस आता स्वबळावर लढणार आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, अखेर महाविकास आघाडी ठाण्यामध्ये तुटली आहे, काय अधिक माहिती? नक्की हेमाली, आपण तर पाहिलं तर ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यामध्ये जे आहे ते महाविकास आघाडी यांची बैठक पार पडत होती, परंतु आज ज्या पद्धतीने अवघ्या एक दिवस उरलेला आहे फॉर्म भरण्यासाठी आणि उद्या शेवटची दिवस आहे, परंतु आज महाविकास आघाडीमध्ये मोठा भाव असलेला काँग्रेस यांनी बाहेर पडलेला आहे आणि मगातून बाहेर पडण्यात कुठेतरी जिल्हाध्यक्षांनी मोठा वक्तव्य केलेलं आहे की ज्या जितेंद्र आव्हाड, राजन विचारे यांना आम्ही नेहमी वारंवार समर्थन दिलेलं आहे तेच आज आमच्या जीवावरती बेतलेले आहे। आणि त्यांनी एक हिंदी सिनेमाचा चित्रपट डायलॉग म्हटला आहे, हमें तो अपने ने लुटा गैरों में कहा जमती, अशा पद्धतीचं वक्तव्य जो विक्रांत चव्हाण यांनी केलेलं आहे। त्यांनी 35 जागा जी ठाणे महापालिकेवरती मागितली होती, परंतु महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मनसे आणि उबाटा यांच्या माध्यमातून 20 जागा जी आहे ती काँग्रेसला देण्यात होती, परंतु हे मान्य जे आहे ते विक्रांत चव्हाण यांना मान्य नव्हतं। 3 वेळा जे आहे विक्रांत चव्हाण यांनी पक्षाला जे आहे ते 3 वेळा पत्र लिहून मागणी केली होती की आम्हाला 35 जागा ठाणे महापालिकेत द्यावा, परंतु कुठेतरी जितेंद्र आव्हाड, राजन विचारे वारंवार जे आहे ते विक्रांत चव्हाण त्याला डावलण्याचा प्रयत्न करत आहेत। कुठेतरी आज जो आहे तो विक्रांत चव्हाण यांनी घोषणा केलेली आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्र लढणार आहे। महापालिकेवरती 131 जागा आहे आणि संपूर्ण 131 जागेवरती काँग्रेस जे सोबत लढणार, कुठेतरी महाविकास आघाडी ठाण्यामध्ये फुटताना आपल्याला दिसून येत आहे। मेमाली, नक्कीच धन्यवाद रिजवान, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।